नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राच्या अर्पण न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याबरोबर शेतकरी नामदेव शंकर गोंधळे आहेत. साहेब, आजचा विषय काय? आजचा विषय असा आहे का मी आमरण उपोषण करते वेळी मला आश्वासन दिलं गेलं का संपूर्ण चौकशी लागलेली आहे. सन्माननीय चंद्रशेखर पवार साहेब, महसूल जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग यांनी जे 4 पाणी पत्र दिलं होतं, त्या पत्राच्या 4 पाणी पत्राच्या अनुषंगाने एक पत्र उपविभागीय अधिकारी, एक पत्र चुकीचे आकारफळ अनुषंगाने जिल्हा अधीक्षक यांना, एक पत्र सहदुय्यम निबंधक मुद्रांक 1 यांना सदर चौकशी केल्यावर मला अपील अर्ज सांगितलं होतं करायला. त्या अपील अर्जाची तारीख 20/2/2025 रोजी होती. तर त्याच दिवशी सन्माननीय उपजिल्हाधिकारी संदेशजी शिर्के साहेब यांनी मला सांगितलं की तुम्हाला 2 दिवसात पत्र येईल, कारण आता तहसीलदार विजय पाटील साहेब यांनी उपविभागीय अधिकारी यांनी जे पत्र लिहिलंय आणि उपविभागीय अधिकारी साहेब यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना असं पत्र लिहिलं आहे की आता नामदेव शंकर गोंधळी व परशुराम सीताराम गोंधळी यांनी जी कॉरिडॉर महामार्गाची जमीन होती तर आता ती त्यांनी पूर्ववत केलेली आहे. मला यांना सांगणं आहे की माणूस मेल्यावर पूर्ववत कराल का? मी आजारातून बरा झाल्यानंतर 1 व 2 डिसेंबर 2022 1 व 2 डिसेंबर येत्या पनवेल तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण केलं होतं. माझं मंडप सगळं तोडलं त्यांनी. त्यावेळी काका माझ्या सोबत होते. मग जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर काजबाने साहेब होते. त्यावेळी काजबाने साहेब होते, ते पण देवासारखे माझ्या पाठीशी होते. त्यांनी माझा मंडप 1 व 2 डिसेंबरचं जे लावले होते संपूर्ण बॅनर, त्यांनी कसं चुकीचं केलंय. आता विद्यमान तहसीलदार यांनी मला पत्र देऊन 1 ते 10 संदर्भीय पत्र दिलेले आहेत. त्या पत्रात त्यांनी जमिनीची मूळ स्थिती दोघांच्याही दक्षिणेकडील व उत्तरेकडील 18.70 जिरायती व 0.65 पोट करावा बरोबर 19.35 अशी दाखवलेली आहे. ते का दाखवलेलं आहे तर त्यांनी माझेच वकील संतोष म्हात्रे वकील माझे त्यांनी जे खोटं अफिडेविट केलं होतं 21 जुलै 2022 रोजी, पण देव पण कुठेतरी असतो. त्या माऊली कृपेने 2 पानं मला हाती लागली. अलिबागला त्या दाव्यावर सही करण्यासाठी जात असताना त्यांची सहाय्यक वकील सानिका देशमुख व माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी यांनी एक खोटा अफिडेविट केलेला आहे आणि त्याच्यात शीतावर्ण भाताची परीक्षा का त्याच्यात त्यांच्या जमिनीत 1 गुंठा वर्कच नाही. तर त्यांनी असंच लिहिलंय. मी त्याच्यावरच ओळखलं का हे वकील पण मॅनेज होण्याच्या मार्गावर आहेत. सदर उत्तरेकडील जमिनीशी नामदेव गोंधळी यांचा काही संबंध नाही असं त्यांनी लिहिलं होतं. आणि ते सुनील गोंधळीचा 8 पाणी अखत्यारपत्र प्रफुल्ल म्हात्रे कालच मला कोर्टात भेटले, त्यांच्याकडे केलेलं आहे. सरळ त्यांनी पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत. मी बेकायदेशीर नकाशा जोडून मी काकांची जमीन विक्री केली आहे असे दाखवले होते. मला विद्यमान तहसीलदार विजय पाटील साहेब यांनी मला 3/1/2025 रोजी पत्र दिलं आहे. त्याच्यात तुम्ही दाखवलेली आहे मूळ स्थिती जमिनीची, पण त्याच्यात तलाठी खोटा रिपोर्ट व सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी आणलेली चुकीची लेखी प्रोसेसचा उल्लेख का नाही हे मी माहिती अधिकार टाकलेला आहे. हे संपूर्ण डॉक्युमेंट मला संभाजी शेलार साहेब, मी तर त्यांना छावाच म्हणेन, आता छावा चित्रपट चालू आहे जोरात, त्या देवतांनी मला मदत केलेली आहे खूप. नुसते 6,000 रुपयाचे मला झेरॉक्स काढायला लागले, एवढे त्यांनी मला डॉक्युमेंट दिले आहेत त्या देवताने. अरे असे हे भ्रष्ट लोक आहेत मी म्हणेन. पण एक सुद्धा छावा महाराष्ट्राचा जसा संभाजी महाराज होते त्याप्रमाणे मी संभाजी महाराजच म्हणेन या छाव्याला, संभाजी शेलार साहेबांना. असे छावा असल्यावर यांची काय विषाद आहे.
कुठल्या शेतकऱ्याला फसवायची. संभाजी शेलार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनजी ठाकरे साहेब, राजपूत साहेब, असे मोठे मोठे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक माझ्या पाठीशी आहेत. तालुका पनवेल पोलीस स्टेशनच्या आता गजानन गाडगे साहेब हे सुद्धा मला मदत करत आहेत. त्याने आता एक पत्र तिकडनं आलेलं लगेच प्राण साहेबांनी दिलेलं आहे. तर सदर जमीन कॉरिडॉर महामार्गाची आहे, यांच्याशी संबंधित आहे. व सदर जे आता त्याने सांगितलेलं आहे फेरफार व सातबारे पूर्ववत केलेले आहेत. पण सदर अगोदरचेच केलेले बंद केलेले सातबारे आता चालू केलेलं आहे. हे प्राण साहेबांनी लक्षात ठेवावं. प्रवीणजी चांडक साहेब यांनी आणि तहसीलदार साहेब यांनी पण. कारण सदर फेरफार त्यांनी आता बनवलेले आहेत 3889, 3890, 3892 पहिल्या 2 फेरफारांना. आणि त्यावेळी काका आणि त्यांचा मुलगा सुनील परशुराम मुंडे हे माझ्यासोबत होते. जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे जे उपोषण मंडप केलं होतं त्याचं गणेश पूजन माझ्या काकांनीच केलं होतं. कारण ते त्यावेळी माझ्यासोबत होते. पण हा हरामखोर प्रकाश अंकुश खैरे याचा संदर्भ आहे सन्माननीय विद्यमान आमदार साहेब प्रशांत दादा ठाकूर यांच्याकडे 3 मीटिंग झालेली आहे. त्याच्या आता जमीन हडप कोणाची, परशुराम सीताराम गोंधळे यांची संपूर्ण तजवीज मी करतो. आणि त्यावेळी सदर जमिनीचा सुरुवातीचा जमीन घेणारा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे की आप भी आ जाओ. तो बोलतो गोंधली जी मैं जरूर आएगा. या हरामखोरांनी त्याला येऊन दिला नाही. अरे तो ना आला तर मिटिंगच ना व्हायला पाहिजे. पण मिटिंग झाली. कारण तो सांगतो नितीन हा एजंट आहे. बालू सुर्वे तर आलाच नाही, त्याला पण मी सांगितलं येथून, तो पण ना आला. हा तर त्यावेळी तो भल्ला न आल्यामुळे ती मिटिंग व्हायलाच ना पाहिजे. पण जसं का हा त्याचा वकीलच हे जे के पाटील साहेब आमच्या गावातील माझे मित्र नाशिर शेख हे बघत होते. आणि तो येणार आहे पोलीस स्टेशनला. ज्यावेळी त्याची इन्क्वायरी आता मी लावणारच आहे त्याची हरामखोराची. का यांनी संपूर्ण हे षडयंत्र केलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तेच गृहमंत्री आहेत. यांनी संपूर्ण चौकशी करावी निपक्षपातीपणे. याच्यासाठी मी आमसभेतपणे प्रश्न उपस्थित मांडलेला आहे. त्यांनी पण मला आश्वासन दिलेलं आहे. नाही झालं तर यांचा मी हे करणार आहे. आता शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत मी. गुरुवारी जोरात तुमचे पत्रकार पैसे होणार. अरे 100% घोड्यावर बसून टाप 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 येणार आहे. मावळे तुमच्या मागे. अरे मावळा म्हणजे भीमाजी वाघ ज्याने चौरंगा केला होता. कोणाचा? रांजाचे पाटलाचा. त्यापेक्षा खतरनाक लोक आहेत. म्हणजे तुम्ही चौरंग करण्याच्या भूमिकेत आहात. 100%. माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे गरीब. या हरामखोरांच्या याच्यात जमीन फसवणूक प्रकरणात व्यस्त असल्यामुळं मी तिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू शकलो नाही. माझ्याकडे पैसे असतानाही सुद्धा हे जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्षात ठेवावं आणि मला न्याय द्यावा. आणि हे उपविभागीय अधिकारी याही पण लक्षात ठेवावे. माझी जमीन 24/8/2020 रोजी नावावर झाली आहे. जमीन महामार्गाच्या एका कडेची आहे. आणि काकांची जमीन श्री परशुराम सीताराम गोंधळे यांची, त्यांनी एकही पैसा नाही घेतलेला. तरी त्यांची जमीन 24/12/2021 रोजी फेरफार एवढा लेट का मंजूर केला त्यांनी? हे माझी मरणाची वाट बघत होते हरामखोर. पण देव पण कुठेतरी पाठीशी आहे. माझ्या आईला बोलल्यामुळे मला राग आला होता. तर मी फास घेतला होता. तो फास सुद्धा न बसता टूल बाजूला झाला. म्हणजे कुठेतरी यांचे दिवस भरलेत हरामखोरांचे. हा आणि जे फेरफार झाले त्यांचं मला सांगत आहे 3889 यांना वाटणी पत्राचा नकाशाचा संदर्भ आहे. वाटणी पत्र आमचं 15 पानांचं आहे. त्या पानावर 4/15 श्री परशुराम सीताराम गोंधळे यांचं वाटणी पत्र क्षेत्र आहे. 17.70 जिरायती, 1 गुंठा वर्कस. आणि हे जुनं आकारपोळा 1970-71 माझ्याकडं. आणि सदर सातबारा मी आजारातून बरा झाल्यावर पनवेल व अलिबाग येथे उपोषण केल्यानंतर बंद केलेलं आहे. मग ते बंद केल्याचं कारण त्याचा अपील 2 अपील तर झालेले आहेत. मंडळ अधिकारी यांनी 6ला नोंद न घेता फक्त फेरफाराचा दिनांक 30/12/2020 असताना ती तारीख 30/12/2021 केलेली आहे. हा आणि फेरफार मंजूर केलेला आहे. आणि हा कबूल आला हरामखोर. तो तलाठी संजय भामदास बिक्कड
त्याची बदली होऊन तो परत आला होता. त्याला सांगितलं षडयंत्र कोणाचं असावं? अरे त्या प्रकाश अंकुश खैरेने केलाय आरामखोरांनी. त्याच्यावर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना अर्ज केलेला आहे. 12 पाणी त्याच्यात ते आहे. आणि ज्यांच्यासाठी भांडत होतो त्या सुनील परशुराम गोंडले यांनी खोटा अफिडेव्हिट केलेला आहे. आता तो सांगतो माझ्या सह्या घेतल्या. अरे पण तुम्ही बघायला पाहिजे ना, तुझी त्याच्यावर वयच लिहिलेलं नाही. काकांचं वय 45 वर्ष लिहिलेलं आहे. आणि त्या अफिडेव्हिट वाला जो करणार आहे ना अधीक्षक प्रवीण बांदोडकर, आजच मी मॅडमला भेटलो. न्यायाधीश मॅडम थांबा, अरे बाबा थांबा ना, मला बोलू द्या. आजच ते न्यायाधीश मॅडमला भेटलो मी. तर त्यांनी सांगितलं जो अधीक्षक आहे ना काकांच्या गैर हजेरीत काका गेलेच नव्हते आणि त्यांनी त्याच्यावर सही केले, म्हणजे त्यांनी पैसे घेऊन केले. तो आता जेलमध्ये. आणि हे जे करणार आहेत ना यांच्यावर पण जेलमध्ये जायची वेळ येईल. त्याला सांगितलं हे काय बाहेर आहेत. ती सानिका देशमुख, सुनील गोंदले यांनी खोटा अफिडेव्हिट करायलाच नको होतं ना. अरे मी तुमच्यासाठी भांडतो. अरे मी माझी जमीन विक्री केली होती, तेवढीच नावावर व्हायला पाहिजे होती. चुकीच्या लेखी पुरुषीस काकांचे एकटंच नाव टाईप होतं आणि त्याच्यात काय लिहिलं होतं, एकूण क्षेत्र 38.70 गुंठे, जमीन 0.1935 या खरेदी खात्याने. म्हणजे किती चुकीची आहे. तो 1935 हे आमची जमिनीचं आहे, क्षेत्र आहे. या खरेदी खात्याने विक्री केली आहे हे मला माहित आहे असं मराठीत लिहिलं होतं. आणि 14/1/2021 रोजी हा नामदेव शंकर गोंदले यांनी तक्रार अर्ज केलेला होता असा लिहिलेला होता. आणि 14/1/2021 रोजीचा अर्ज त्यांचा होता. त्यांचा मुलगा सुभाष परशुराम गोंदले यांच्या समोर सही घेतली होती. आणि तरी पण त्याच्यावर सही केली आणि हे लगेच निघून आले तिथून. आणि मी त्याच्याशी का भांडतो, त्या काकांच्या ह्याच्यात 9 ते 10 गुंठे अतिक्रमण आहे, त्यांचं कुठेतरी नुकसान व्हायला नको. फेर मोजणी कर असा मी भल्लाला सांगत होतो. तो भल्ला सांगतो हे सब तुम किया आहे. म्हणजे त्यांनी प्लॅन तर बरोबर केला होता. प्लॅन असा होता त्यांचा नामदेव गोंदले मरून जाईल आणि हे संपूर्ण करून गेला तो. त्यासाठी त्यांनी 31/8/2020 रोजीच्या मोजणी अर्जावर माझी सही नेली होती. आता तुम्ही पाहू शकता खरेदी खत पान 25/39 वर व पोट हिस्सा मोजणीच्या 21/9/2020 रोजीचा जो नकाशा आहे त्याच्यात मी दिलेला वाटणी पत्राचा नकाशा, दक्षिणेकडील विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेला, हा नकाशा जोडलाच नाही पण उल्लेख आहे खरेदी खात्यात. हे प्राण साहेबांनी, विजय पाटील साहेब यांनी लक्षात ठेवावं. कारण आता मला डोकं फिरलेलं आहे. मी काय या भूमिका घेतो, एकदा श्रीकृष्णाची भूमिका घेतली. त्या आरामखोराला सांगितलं खरेदी खात्यातले 5 व इतर 2 यांनी कंसासारखा अपराध केलेला आहे. त्यावेळी मी त्यांच्यावर भडकलो, पत्रकारांना बाईट देत नव्हते म्हणून. अरे ते का माझे दुश्मन आहेत का, मी का त्यांना बोलेन. पण त्यांनी बोलते पत्रकारांना बाईट द्यायला मी बांधील नाही. अरे तुम्ही कोणासाठी आहात. आणि कुठल्या नेत्याचा फोन येत असेल, तो नेता शिवाजी महाराजांच्या याचा आहे का, शिवाजी महाराजांचा विचारांचा नसेल तो, आणि तो तुम्हाला धमकी देत असेल त्याला माझं नाव सांगा, आरामखोरांना त्याचं नाव मला सांगा. यांच्या ऐवजी भ्रष्ट त्याचाच बघतो अगोदर. आणि त्यांनी काय केलेलं आहे माहितीये का, अरे शिवाजी महाराजांचा फोटो लावायचं माझं एकच कारण आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्याच्या पिकातल्या देठालाही कोणाची हात लावायची हिंमत नव्हती. पण हे आरामखोर तर डबल जमीन नावावर करत आहेत. माणसाच्या शेतकऱ्याच्या गैर याचा फायदा घेऊन आता माझ्या आदरपणाचा फायदा घेतला आरामखोरांनी. हे प्रशासन, हे आमदार साहेब यांनी कुठेतरी लक्ष घालायला पाहिजे त्याच्यात. कारण आज 12 पत्रकार परिषद झाला, एकही त्याची प्रशांत दादा बोलले का ते काही बांधील नाही असे मला साधारण आवाज आला. पण त्याने हे बघायला पाहिजे, मी त्यांना कुठे यायला सांगतो माझ्यासोबत, पण एकदा पत्रकार परिषद झाल्यावर त्यांनी बाईट तर द्यायला पाहिजे. बाबा पत्रकारांना, ते पत्रकार हे घाबरतात, पण मी काय घाबरणार आहे का. मी त्यांना सांगितलं, त्या विजय पाटीलला सांगितलं, तहसीलदार पनवेल, त्याला बाईट द्या. तुम्ही बाईट का देत नाही, तर मी नाही केलेलं आहे. अरे तुम्ही केलेलं ना आम्हाला माहित आहे, तुम्ही निरपराध आहात. ते विजय तलेकरने नक्कीच केलंय, मंडल अधिकारी संतोष कत्रे यांनी नक्कीच केले, त्याला त्याचा खोटा रिपोर्ट नक्कीच आहे. आणि तुम्ही जे पत्र देता संदर्भीय पत्र याच्यात मध्ये उल्लेख का नाही, मला त्यांना हे विचारायचं आहे. आणि प्राण साहेबांना हे सांगायचं, जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र पाठवता आणि नामदेव गोंदलेचा अपील अर्ज फेटाळण्यात यावा, तेच पत्र मला आलेलं आहे परत 20/2/2025 रोजीचं. सदर उत्तराने आपण समाधानी नसल्यास नाही 2 पाने येतात, हे बघा 2 पाने आता बोलतो बघा ऐका. सदर उत्तराने आपण समाधानी नसल्यास
कारण त्यांनी सांगितलं हे फेरफार आणि सातबारे आता केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते सातबारे आणि फेरफार ते सातबारे अगोदर बंद केलेले परत चालू केलेले आहेत आणि फेरफार ते गलत आहेत. पहिल्या 2 फेरफाराला रजिस्टर वाटणी पत्र नकाशाचा संदर्भ आहे तो त्यांनी विचारात घेतलेला नाही. 9/12/2021 न्याय निर्णय दिल्यावर फक्त एकच सातबारा व्हायला पाहिजे होता. तो पण 17.70 जिरायती 1 गुंठा वर्कर्स 0.65 पोट खराबा हे माझ्या चुलत्याचा काकाचा तोच सातबारा व्हायला पाहिजे होता. पण तो सातबारा तर कोणाच्या नावाने झालेला आहे? तो सातबारा विक्रांतगिरी संस्थेच्या नावावर झालेला आहे. म्हणजे जमीन संपली. कारण माझी जमीन 24/8/2020 रोजी व काकांची 24/12/2021 रोजी जमीन संपली. मी तर आजारातून बरा झालो होतो. म्हणजे आरामखोर घाबरले. मग त्याने मी विक्री केलेल्या जमिनीचाच दक्षिणकडल्या जमिनीचा वाढीव सातबारा माझे काकाश्री परशुराम सीताराम गोंडले याला केलेला आहे. तसेच आता जो शेवटचा फेरफार दाखवलाय त्यांनी 3892 हा अधिसूचना 2000 दाखवून अगोदरचे मुंडके साहेब यांचं पत्र दाखवून राजपत्र अशी भाषालाही मोठी वापरली त्यांनी विजय तलेकरनी. हा अधिसूचना राजपत्र 2022 अधिसूचना दाखवून त्यांनी मंजूर केलेला आहे. पण त्यांनी हे बघायला पाहिजे का सदर जमिनीला महाराष्ट्र शासनाची भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची भूसंपादन मोजणीची 23/7/2019 रोजीची मोजणीची नोटीस आहे. म्हणजे अधिसूचना 2019 अगोदरच लागलेली आहे. हे शेतकऱ्यांना फसवत आहेत. या अशाच किती लोकांना फसवत आहेत. आता माझ्याकडे 2 पैसे आहेत म्हणून मी अपील करतो हे करतो. माझे 6 वकील मॅनेज केलेले आहेत. अनिल पाटील साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना घेऊन गेलो मी. या बल्लाला या तहसीलदारला बघतो बरं. पंकज ठाणे साहेबांना सांगितलं यांना मारून टाकेन बरं मी. माझ्या कुटुंबाची आत्महत्या झाली असते आणि माझ्या माऊलीचा मृत्यू झालेला आहे. माऊलीचा माझी आई 4 वर्ष जगली असती अजून. या हरामखोरांच्या मुळे व्यस्त असल्यामुळे मला कंपनी पण सांभाळावी लागते. माझे देव नितीनजी ठाकरे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा यांनी मला उपोषण करायला परवानगी दिलेली आहे. संजय पाटील साहेब हे माझ्यासाठी देव आहेत. संभाजी शेलार छावा माझा देव आहे. आता मला माझे अन्नदाते 2.5 वर्षात परत कामावर घेणारे सचिनजी आहिर साहेब माझे जे आहेत मला 26 तारखेला त्यांनी बोललं होतं. ते सुद्धा विधान भवनात आवाज उठवणार आहेत. पण मी सगळ्यांशिवाय या हरामखोरांची वाट लावणार आहे. माझा इतका राग येतो माझ्या आईचा माझ्या माऊलीचा मृत्यू झालेला आहे. यांना सोडणार ना हरामखोरांना. मला न्याय न भेटल्यास याची वाट लावणार आहे मी. नक्कीच तुम्ही या 6 तारखेला पेरळ पत्रकार परिषद घेताय तर पत्रकारांना तुम्ही काय आव्हान करा? हा मी पत्रकारांना हे आवाहन करणार आहे का त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं नामांकित पत्रकारांनी. तसेच सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी माझे वकील यांनी आता 3 वेळा 3 कारखान्याचा ते आले नाहीत. त्यांनी रजिस्टर वाटणी पत्राचा नकाशा खरेदी खताचा दस्त 39 पानांचा चुकीचा आकार बोर्ड हे आरामखोरांनी घेऊन यावं. माझे सोयरे रामदास पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख यांना तो काय सांगत होता का नामदेव गोंडले मेरे ऊपर केस किया है. अरे हरामखोरा तुझ्यावर केस ना तुझी का पूजा करू. तुझ्यावर केस ना करू पोलीस स्टेशनला तर तुझी का पूजा करू. न्यायालय का साला गरीब शेतकऱ्यांना फसवत आहेस तू. समोर रे माझ्या असा तुला दाखवतो. इथं मला काय बोलला तो सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे परशुरामशी कुछ बोलता नाही. इथंच मी उपोषण करत होतो ना इथं आला होता. तुम काय केले लढ राय. अरे हरामखोरा मी मेलो असतो मग. माझ्या दुसऱ्या निताला इथं 2 एकर जमीन आहे ती घेतली असते ना यांनी. तसे ते बोलत होते मोजणी करताना. काय बोलत होते तुमची जागा बोलते दक्षिणकडची 10 गुंठे भरते. अरे मी सांगितलं जरूर कमी जरूर आहे. 15 ते 16 गुंठे पाहिजे 2-3 गुंठे कमी आहे तेवढी वाढवा तुम्ही ना इकडे. त्याने एकदम आत घेतली. ती काका मला काय बोलले आता मला माझं होणारे नुकसान तुला नवीन कॉरिडॉर रेट प्रमाणे मला द्यावं लागेल. अरे नशीब मी जिवंत आहे म्हणून सगळे सांगतो. त्यांना विचारू शकता तुम्ही. तो बाळू सूर्य बोलला तुमची जागा 10 गुंठे भरते. त्याचा इथून काढा घेतला हरामखोराचा मी ना. आता सांगतो मिटवतो काय मिटवू नको बरं काय मिटवतो. माझा बालराम शेठ आहेत माझा देव आहे बालराम शेठ. ते बिचारे फोन करतात. आज काय त्यांनी फोन उचलला नाही. सकाळी काल त्यांनी लवकर मला बोललं तर मी काय आलो नाही. तर मला ड्युटी पण सांभाळावी लागते. आहेत बालराम शेठ शेखर दादा आदेचे हा आपला अनिल ढवळे साहेब JR पाटील साहेब हे माझे पाठीशी आहेत. देव माझे पाठीशी आहेत. मला नुसतं त्यांना सांगितलं आशीर्वाद द्या यांचं बघतो मी. आणि अपील अर्ज मी करणार आहे आता. आणि अपील त्यांनी कुठे करायला सांगितलंय माननीय राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठ कोकण भवन
या काय मी 2-3 तासाने आपला अर्ज लिहू शकतो. आज चांबले साहेब मला भेटलेले आहेत, माझे वकील, ते व्यवस्थित माझ्या पाठीचे आहेत. आणि चौथ्या वेळेस ना आला तर याच्यावर तुम्ही आमचे जे हे आहेत जज, त्यांच्याकडे तुम्ही हे सांगा का हे 4 याला आले नाही, याला डिसमिस करा. हा, आणि तो अधीक्षक तर हे झालेला आहे, त्याला जेलमध्ये आहे, याला पण लवकरच जेल होईल. कारण सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल, आकारफोड पत्रकात त्यांनी केलेलं आहे. आणि तलाठी खोटा रिपोर्ट, मंडळ अधिकारी हे खोट्या तक्रार केसेसच्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो.